दिवाळीच्या पाडव्याशी आमची आयुष्यभराची एक खूप खास आठवण जोडली गेली. हाय, मी श्वेता अँड वेलकम टू द सिरीज ऑफ आमच्या लग्नाची गोष्ट पार्ट 12. मागच्या भागात मी सांगितलं की पाहण्याच्या कार्यक्रमात जे झालं ना ते आमच्या दोघांसाठीही खूप अनएक्सपेक्टेड होतं. ते काय होतं सांगते. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मी, आई बाबा, काका काकू आम्ही सगळेच अजिंक्यच्या घरी गेलो. त्यांच्याकडेही त्याचे काका काकू, मामा मामी असे सगळेच लोक होते. मी अगदी साधा ड्रेस घालून गेले होते कारण माझ्यासाठी तो फक्त पाहण्याचाच कार्यक्रम होता ना. चहा पाणी झालं आणि मग सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. खरं सांगायचं तर असं अजिबात वाटत नव्हतं की आम्ही सगळे एकमेकांना पहिल्यांदा भेटतोय. दोन्ही घरच्यांना सगळंच पसंत पडलं होतं. मग मोठ्या मंडळींचं एकच मत झालं, वेगळी बैठक कशाला करायची आणि नंतर ह्या दोघांना सुट्टी पण नाही मिळणार आहे, मग लग्नाची बोलणी आजच करून घेऊयात. आणि मग असं झालं, पाहायला गेलो आणि तिथेच लग्नाची बैठकही झाली. हे सगळं खूप अचानक झालं होतं. आम्हाला वाटलंही नव्हतं असं काही होईल म्हणून. अगदी साध्या पद्धतीने तो छोटासा कार्यक्रम पार पडला. तिथेच सुपारीही फोडली गेली. हे आमच्या दोघांसाठी पूर्णपणे अनएक्सपेक्टेड होतं. पण त्या एका अनएक्सपेक्टेड निर्णयामुळे दिवाळीच्या पाडव्याशी आमच्या आयुष्यभराची खूप खास आठवण जोडली गेली होती.